लावितो, महाराष्ट्र देशा तुला वंदितो. नमस्कार, आपण पाहत आहात मी महाराष्ट्र. आज आपण भेटणार आहोत विक्रांत हॅपी होम्स कंपनीचे मालक व नाशिक शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक जी.के. जाधव यांना. नमस्कार सर, तुम्ही तुमच्या या व्यवसायाची सुरुवात किती साली केली आणि ते करण्यामागची तुमची भूमिका काय होती? या व्यवसायाची मी सुरुवात साधारण 1991 मध्ये केली. मी पूर्वी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर होतो, पण सरकारी नोकरी काही आपल्याला जमेल असं वाटत नव्हतं, म्हणून सरकारी नोकरीतून मुक्त होण्यासाठी 1991 मध्ये मी नोकरी सोडली आणि हळूहळू या व्यवसायात सुरुवात केली. हा व्यवसाय करत असतानाची तुमची कारकीर्द आणि तुम्हाला आलेला अनुभव याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी 1992 मध्ये ते नाशिक जवळ जे HL आहे त्या HL मध्ये त्या HLच्या सोसायटीसाठी 500 एकर जागेची गरज होती आणि त्या जागेच्या शोधात मला वाटलं आपणही ती जागा शोधून आणि त्यांना द्यावी. पण नंतर मी जागा शोधली, पण HL मधल्या इंटरनल वादामुळे ती जागा काही HL घ्यायला तयार होईना आणि म्हणून मग मी त्याच्यावरच HLच्याच नावात असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नावावरून हिंदुस्तान नगर असा प्रकल्प करायचा ठरवला आणि मग 600-700 एकर जागा जी आम्ही ॲक्वायर करणं चालू केलं होतं त्याच जागेवर हिंदुस्तान नगर प्रोजेक्ट करायचा आम्ही ठरवलं. मग ह्या हिंदुस्तान नगर प्रोजेक्ट करताना जी जागा आम्ही ॲक्वायर करायचं ठरवलं तिचं प्रथम आम्ही महाराष्ट्र शासनाकडे अर्ज केला आणि ती जिरायत झोनमधून ती रेसिडेन्शियल झोन करण्यासाठी आम्ही कारवाई सुरू केली. रेसिडेन्शियल झोन करत असताना आणि एवढा मोठा टर्नओव्हर होणार हे पाहिल्यावर आम्हाला आमच्या चार्टर्ड अकाउंटंटने असा सल्ला दिला की तुम्ही प्रथम कंपनी स्थापन करा आणि मग कंपनीच्याच नावाखाली हा व्यवहार करा, म्हणजे मोठा टर्नओव्हर होईल आणि लोकांचा कंपनीवर विश्वास जास्त बसतो, त्यांचे पैसेही सिक्युअर असतात. त्यामुळे आम्ही कंपनीची स्थापना करायचं ठरवलं आणि 15 जून 1992 मी विक्रांत हॅपी होम्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाखाली कंपनीची स्थापना केली. मग साधारण 1995 मध्ये 2-3 वर्ष लागले आणि 1995 मध्ये आमची ही साधारण 800 एकर जागा ही सरकारने ही ॲग्रिकल्चर झोनमधून रेसिडेन्शियल झोन ची GR काढून ही रेसिडेन्शियल झोन केली. रेसिडेन्शियल झोन केल्यानंतर आम्ही त्याच्यात लेआउट प्लॅन बनवले आणि लेआउट प्लॅन सँक्शनसाठी कलेक्टरकडे दिले आणि कलेक्टरने त्याचे जवळजवळ 600 एकरचे लेआउट प्लॅन्स मंजूर केले. हे करत असताना तुम्हाला विविध प्रकारचे अनुभव आले असतील, तर त्याच्यातला एखादा अनुभव तुम्ही आम्हाला सांगितला तर आम्हाला बरं वाटतं. त्याच्यामध्ये बघा, बऱ्याच प्रकारचे लोक भेटतात, तरी पण मला एजंट्स, आमचे सहकारी, कर्मचारी या सर्वांचं चांगलंच सहकार्य लाभलं. मेन म्हणजे मंत्रालयामध्ये हे काम करत असताना मला जे काही लोक भेटले, कारण पहिल्यांदाच मी ह्या कामासाठी 1993 आत्ताचे जे कृषी मंत्री आहेत भारताचे त्यांना भेटलो. ते मुख्यमंत्री होते त्यावेळी. त्यांनी बघितलं की हा मराठी माणूस काहीतरी मोठं करायचा विचार करतोय आणि त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीला बोलून एवढंच सांगितलं की बघा ह्या मुलाला काय मदत करता येते, काय मदत करता. त्यांनी सांगितल्यानंतर माझं काम इतक्या स्पीडमध्ये झालं आणि सर्व काही कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर 1995 मध्ये ती 800 एकर जमीन रेसिडेन्शियलची परवानगी तिला मिळाली आणि मग आम्ही पुढील कारवाई सुरू केली. त्यामुळे त्या एका शब्दावर अख्खा मंत्रालयामध्ये कुठेही अडवणूक झाली नाही आणि माझं काहीही पैसे न लागता माझ्या 800 एकर जमिनीचा झोन चेंज झाला आणि ही महाराष्ट्रातील आतापर्यंतची पहिलीच घटना आहे की 800 एकर मध्ये ॲग्रिकल्चर टू रेसिडेन्शियल होऊन आणि त्याच्यावर प्रोजेक्ट आज चालू आहे. म्हणजे तुम्हाला एकंदरीत चांगले अनुभव आले, लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणून तुमची कंपनी आज इथपर्यंत पोहोचली. सर बरोबर आहे. आता आणखीन एक प्रश्न असा की इतके वर्ष नाशिक शहर हे मंत्रभूमी म्हणून ओळखलं जात होतं, पण आता नाशिक शहर विकसनशील शहर म्हणून ओळखलं जात आहे. तर या बदलाकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून? मागील 20 वर्षात
नाशिक शहराचा झपाट्याने विकास होतोय. हम्म. मेन म्हणजे नाशिक शहर आता यंत्रभूमी पण झाली आहे, पण शिक्षणाच्या बाबतीत पण फार पुढे गेलंय. हम्म. शैक्षणिक संस्था जवळजवळ सर्वच बाजूनी वाढल्या आहेत. हम्म. आणि त्यामुळे बाहेरगावून म्हणजे खेड्यातून आणि इतर शहरांमधून नाशिकला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा खूप फार मोठा आहे. पर राज्यातून सुद्धा मुलं नाशिकला येतात, तर देशातूनही नाशिकला शिकायला येतात. त्यामध्ये विशेष उल्लेख करता येईल तो मराठा विद्याप्रसारक या संस्थेचा, की त्यांचं मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आर्किटेक्ट कॉलेज, सर्व काही संस्था त्यांच्या एकदम चांगल्या नावारूपाला आलेल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या नाशिक जिल्ह्यातील सर्व खेड्यापाड्यातील मुलांची शिक्षणाची मोठ्या प्रमाणावर व्यवस्था झालेली आहे. त्यानंतर नाशिकचा इंडस्ट्रीयल वाढ पण फार चांगली आहे. महिंद्रा सारख्या, मायको सारख्या मोठ्या कंपन्या इथं आहेत. आणि आता एवढ्यातच इंडिया बुल्सचा SEZ प्रोजेक्ट जो येतोय, त्यामुळे विकासात फार भर पडली आहे. आणि त्या प्रोजेक्टमुळे नाशिकचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सुधारणा होऊ लागल्या आहेत. आपण बघतोय की नाशिकमध्ये जे कंजेशन, ट्रॅफिक जाम हे वाढलं होतं, त्याच्यावर उपाय म्हणून सर्व रस्ते म्हणजे नाशिककडून पिंपळगावकडे जाणारा हायवे, नाशिककडून मुंबईला जाणारा, हे सर्व हायवे आता चौपदरी झालेत. नाशिकमध्ये फ्लायओव्हर्स पण झालेत. त्यामुळे कंजेशनचा प्रॉब्लेम बऱ्याच दृष्टीने, बऱ्याच अर्थी तो मिटला असं म्हणता येईल. आणि तुम्ही जेव्हा फ्लॅट्स विकता किंवा लोक तुमच्याकडे ज्या विश्वासाने येतात, खरंच त्यांचा शेवटपर्यंत तेवढा विश्वास तुमच्यावर असतो किंवा ग्राहकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो सर? नाही, आतापर्यंत मी 5,000 प्लॉट्स विकले आणि या सर्व 5,000 लोकांच्या नावावर त्यांचे 7/12 दिलेले, प्रत्येकाला पोझिशन मिळालेलं आहे आणि त्या सर्व लोक समाधानी आहेत. आणि आमचा व्यवसायाचं मेन अंग जे आहे की जमीन ॲक्वायर करणं, लँड ॲक्विजिशन हा आमचा मेन जॉब आहे. आणि कन्स्ट्रक्शन करून फ्लॅट विकण्याकडे कल नाही, पण लँड मोठ्या प्रमाणावर घेऊन ती कंपन्यांना यांना देणं हा आहे. आतापर्यंत मी एकमेव बिल्डर असा आहे की ज्यांनी 5,000 प्लॉट विकलेत आणि 3,000 एकर जमीन खरेदी करून मोठ्या कंपन्यांना विकली आहे. मी नाशिकमध्ये किर्लोस्कर सिल्क इंडस्ट्रीज नावाची जी किर्लोस्करची कंपनी आहे, त्यांना 500 एकर जमीन विकली आहे. टाटाची एक कंपनी आहे, ओरिएंटल सेरिटेक प्रायव्हेट लिमिटेड, त्या कंपनीलाही 700-800 एकर शेतीची जमीन विकली आहे त्यांच्या प्रोजेक्टसाठी. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती जमीन घेणं आणि ती कंपन्यांना विकणं हा आमच्या कंपनीचा मुख्य बदल आहे की जो इतर कुणी नाशिकमध्ये करत नाही. त्यामुळे 5,000 प्लॉट आणि 3,000 एकर शेती जमीन विक्री करणारी मला वाटतं एवढीच कंपनी आहे नाशिक शहरामध्ये. म्हणजे तुमच्या या वेगळेपणामुळेच ग्राहक तुमच्याकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतो. आज सुद्धा मुंबईत मोठे सॉलिसिटर्स जे आहेत त्यांना जर कुणाला कोणत्या कंपनीला 1,000 एकर जमीन द्यायची असेल, ते पहिल्यांदा माझं नाव सुचवतात, आमच्या कंपनीचं नाव सुचवतात की तुम्हाला 1,000 एकर जमीन टायटल क्लिअर पाहिजे असेल तर विक्रांत हॅपी होम्स तुम्हाला देऊन देऊ शकतं. त्यामुळे तसंच मी म्हणजे आज आमची कोकणात खोपोली पाली रोडवर पण जमीन आहे 500 एकर. त्यानंतर माणगाव जे आहे, माणगाव तालुका रायगड जिल्ह्यातला, तिथे पण 500 एकर जमीन आहे. आणि ती कंपन्यांना आम्ही 1 पीस करून टायटल क्लिअर करून विक्री करतो. अजून म्हणजे आपण म्हणतो की सध्याचं युग हे इंटरनेट युग आहे, तर तुम्ही तुमच्या व्यवसायात किती प्रमाणात इंटरनेटचा वापर करता आणि त्याचा परिणाम तुम्हाला कितपत खोलवर जाणवतो? की आतापर्यंत आम्ही जवळजवळ 4 प्रोजेक्ट्स केले. एक आहे पहिला हिंदुस्थान नगर, ज्याच्याबद्दल मी आत्ताच बोललो. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 200 बंगले बांधून पूर्ण केलेले आहेत आणि सर्व लोक तिथे राहायला आले, त्यांना लाईट पाणी सर्व व्यवस्था केलेली आहे. दुसरा प्रोजेक्ट आहे तो नेरळ येथे माथेरानच्या पायथ्याशी आम्ही विक्रांत फार्म्स या नावाने एक प्रोजेक्ट केला आहे. आणि त्या प्रोजेक्टमध्ये आमचं जे इथलं बेस आमचा जो शेतीचा आहे, त्या शेतीच्या बेसचा वापर करून आम्ही तिथे उल्हास नदीवरून पाईपलाईन करून आणि अर्धा एकरचे साधारण 300 प्लॉट बनवले. अर्धा एकरचे 300 प्लॉट बनवले. त्यामध्ये नारळ, आंबा या फळझाडांची लागवड केली.
प्रत्येक प्लॉटला रस्ता, लाईट, पाणी आणि ड्रीप इरिगेशन करून सर्व झाडं प्रत्येकाला प्लॉटवर लागवड केली आणि तो प्लॉट प्रत्येक गिरायकाला म्हणजे कस्टमरला अर्धा एकरचा प्लॉट विक्री करून त्याच्या नावावर करून दिलेला आहे. आज सर्व आमचे ग्राहक एकदम समाधानी आहे, कारण ज्या कोकणातील माणसाला राजापूरला किंवा रत्नागिरीला जावं लागायचं त्याच्या शेतात आणि घरी गेलं की भाऊबंदकीचे वाद उफाळून यायचे, त्यापेक्षा तो ह्या अर्धा एकर प्लॉटवर आता फार समाधानी आहे. त्याला भाऊबंदकीत त्याच्या रत्नागिरीच्या किंवा राजापूरच्या शेतावर जाऊन तिथले भाऊबंदकीचे वाद करण्यापेक्षा इथल्या ह्या अर्धा एकर प्लॉटवर तो दर आठवड्याला येऊ शकतो आणि त्या फार्म हाऊसचा उपभोग घेतो. 300 प्लॉटपैकी साधारण 50 लोकांनी बंगलेही बांधले आहेत आणि तोही प्रोजेक्ट आमचा फार चांगला सक्सेसफुल झाला आहे. मग तुमच्या या प्रोजेक्टपैकी तुमचा सर्वात माइलस्टोन प्रोजेक्ट कोणता आहे? हे फार्म हाऊसचा प्रोजेक्ट झाल्यानंतर आम्ही आता तिथे रेट जे आहेत साधारण आम्ही ज्यावेळी 99 मध्ये प्रोजेक्ट सुरू केला तर ₹1,00,000 एकर होते, पण ते ₹1,00,000 एकरचे आता ₹1,00,00,000 एकर झाले आणि 100 पटीने भाव वाढल्यामुळे आता तिथे फार्म हाऊस विकणं काही शक्य नाही. त्यामुळे आम्ही विक्रांत इस्टेट नावाने NA प्लॉट्स आणि बंगले बांधण्याचा प्रोजेक्ट केला आहे. त्या विक्रांत इस्टेटमधील पहिला जो फेज आहे तो 25 एकरचा होता, विक्रांत इस्टेट एमराल्ड नावाने. तर त्या प्रोजेक्टची पूर्ण 25 एकरमध्ये आणि त्या प्रोजेक्टची वैशिष्ट्य असे की टोटल 25 एकरला कंपाऊंड वॉल केली आहे, गेट बनवलं आहे, तिथं साईट ऑफिस आहे, आतले रस्ते डांबरी आहे, गार्डन, अम्युनिटी स्पेस याचं डेव्हलपमेंट केलं आहे. त्याच्यानंतर तिथे क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे आणि त्यामध्ये ह्या सर्व सुविधा असल्यामुळे आमचे प्लॉट हातोहात विकले गेलेत. आमचा पहिला फेज जो 25 एकरचा आहे विक्रांत इस्टेटचा एमराल्डचा तो पूर्ण विक्री झालेला आहे. सर, आणि आपण असं म्हणतो की सध्याचं युग हे इंटरनेट युग समजलं जातं, तर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी इंटरनेटचा वापर किती प्रमाणात करता आणि त्याचा किती खोलवर परिणाम तुम्हाला तुमच्या व्यवसायात जाणवतो? सर, आता हा जो विक्रांत इस्टेट आहे यामधला दुसरा फेज आमचा विक्रांत इस्टेट रुबी ह्या नावाने आहे. पण ह्या प्रोजेक्टला आम्हाला अद्याप जाहिरातच करावी लागली नाही, इंटरनेटवरच आमचं सर्व चालतं. आमचा जो मार्केटिंग आहे हे आम्ही एका दुसऱ्या कंपनीला दिलेलं आहे. ऑक्सिजन नावाची कंपनी आहे, मिस्टर गोयल, मिसेस गोयल, अंजली गोयल त्या त्याच्या डायरेक्टर आहेत आणि त्यांनी आतापर्यंत सर्व इंटरनेटवरच बुकिंग केली आहे. आणि ह्या जो दुसरा फेज आहे याच्यामध्ये 550 प्लॉट आहेत, त्यापैकी 100 प्लॉट तर 1 महिन्यातच बुक झालेले आहेत आणि सर्व इंटरनेटद्वारेच झाले. अद्याप त्याची जाहिरात केली नाही आणि काही केलं नाही तरी 100 प्लॉट बुक झाले आणि त्यांनाही वाटतं की जाहिरात न करताच सर्व 500 प्लॉट विक्री होतील. आणि त्यामुळे आता सध्या प्रत्येक जण ऑफिसमध्ये असो की घरी असो इंटरनेटचाच वापर करतो आणि प्रत्येक याच्या आमच्या वेबसाईट्स आहेत, ऑक्सिजनची आहे, आमच्या प्रत्येक प्रोजेक्टची वेबसाईट आहे आणि त्यामुळे वेबसाईटमुळे विक्री चांगली होते. दुबईमध्ये आणि अमेरिकेतही आमच्या जवळजवळ 200 प्लॉट्सची विक्री झालेली आहे. म्हणजे इंटरनेटमुळे फ्लॅटची खरेदी विक्री करणं सुद्धा सोपं झालंय आणि तुमच्यापर्यंत ग्राहक पोहोचणं ही खूप अधिक प्रमाणात सुलभ झालं असं म्हणायला सर हरकत नाही. हो, आपण काय होतं इंटरनेटवर त्यांना सर्व डिटेल्स मिळतात बघायला. इंटरनेटवर आम्ही प्लॅन पण अपलोड केलेला आहे, त्यानंतर त्याची NA ऑर्डर, प्रत्येक प्लॉटचा सातबारा, कोणता प्लॉट विकला गेला, कोणता प्लॉट कोणाला विकला आहे, ह्या सर्व डिटेल्स तिथे असल्यामुळे आणि ज्याला विकला आहे त्याचे डिटेल्स पण असतात. त्यामुळे तो कस्टमर डायरेक्ट त्याला संपर्क साधून आपली खात्री करून घेतो की बाबा तुझा अनुभव कसा आहे यांच्या बाबतीत. कारण हा जो सेल आहे, तुम्ही कितीही जाहिरात दिली आणि तुमचा रेकॉर्ड चांगला नसेल तर सेल होऊ शकत नाही. त्यामुळे आमचे जे कस्टमर ज्यांना विकलंय आतापर्यंत त्या सर्वांची माहिती आमची इंटरनेटवर आहे, आमच्या वेबसाईटवर आहे आणि त्याच्यातून माहिती घेऊनच नवीन कस्टमर त्यांच्याकडून माहिती घेऊन आमच्याकडे खरेदी करतोय. आणि आतापर्यंत सर्वांचा अनुभव चांगला आहे. प्रत्येकाला त्याचा प्लॉट ज्या सुविधा आम्ही ब्रोशरमध्ये दिल्या आहेत त्याप्रमाणे तयार होऊन त्याच्या नावावरून सातबारा प्रत्येकाच्या नावावर आणि प्रत्येकाला आता जी नवीन स्कीम आहे त्यामध्ये 24 आवर्स सिक्युरिटी आहे, लाईट आहे, पाणी आहे आणि त्याला मेंटेनन्स भरावं लागतं. पण ते इतके समाधानी आहेत की अमेरिकेत जरी असले तरी आमचा प्लॉट एकदम सेफ आहे अशी प्रत्येकाची खात्री झालेली आहे.
त्यामुळे आमच्याकडे बुकिंग फार काही असे प्रयत्न करावे लागत नाही किंवा एजंट्स नेमावे लागत नाही की ज्याच्यामुळे आमचं बुकिंग दररोज प्रयत्न करावे लागतात. असं काही नाही. इंटरनेटद्वारे आणि चांगल्या कामाद्वारे आता जो पहिला आमचा याचा विक्रांत इस्टेटचा जो पहिला फेज आहे त्या फेजमुळे तो फेज बघितला की सेकंड फेज बघायलाही जात नाही. त्याच्यावरूनच बघून की असं डेव्हलपमेंट असेल तर आम्ही तिकडेही प्लॉट घेऊ. त्यामुळे पहिलं डेव्हलपमेंट बघूनच आमचं प्लॉटची विक्री होते. बरं सर, तुम्हाला एक प्रायव्हेट प्रश्न विचारायचा होता की गुड इन्व्हेस्टमेंट ही कुठली आहे? रियालिटी आहे का गोल्ड आहे? तुम्हाला काय वाटतं सर? आम्ही तर रियालिटीवर मध्येच बिलीव्ह करतो. गोल्ड हा मोठा प्रॉब्लेम आहे. गोल्ड ज्याच्याकडे जास्त आहे त्याला झोपच येत नाही. ज्याच्याकडे रिअल इस्टेट आहे ते सांभाळायला काही लागत नाही. बरोबर आहे. गोल्ड रोजच्या रोज त्याची काळजी करावी लागते. रिअल इस्टेट तुम्ही परदेशात जरी गेले ते घेऊन फिरावं लागत नाही. त्याचे कागदपत्रही तुम्ही आल्यावर, आता जरी कॉपी नसेल, तुम्ही आल्यावर परत जाऊन सातबारा काढला आणि तुमचं हे असेल, सिक्युरिटी चांगली असली तर प्रॉपर्टी तुमची सेफ राहते. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्याला समजा कोटीतली इन्व्हेस्टमेंट करायची आहे तो गोल्डमध्ये कशी करेल? मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आणि सेफ इन्व्हेस्टमेंट आहे ती रिअल इस्टेटमध्येच आहे. आणि रिअल इस्टेट घेणं हे सर्वांना सोयीचं आहे आणि फायद्याचं आहे. बरं, तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल आम्हाला काही सांगाल? माझं कसं आहे की आमचा एकच ध्येय आहे तो, देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. हार्डवर्कला काहीही पर्याय नाही आणि त्यामुळे हार्डवर्क करत राहणं, रिझल्ट आपोआप येईल, ही पूर्वीपासून आमचं आहे. नोकरी नाईलाजाने शिक्षण झालंय, शेतकरी कुटुंबातून आलोय म्हणून नोकरी धरली म्हणजे घरचे समाधानी होतील एवढ्या करता नोकरी धरली. पण नंतर कळालं की आपल्या इथे काही जमणार नाही नोकरीमध्ये पाहिजे तो विकास पण होऊ शकत नाही. मराठी माणसाने व्यवसायात पडलं पाहिजे म्हणून मला संधी मिळाल्याबरोबर मी नोकरी सोडून याच्यात पडलो. पण हार्डवर्क, पहिली गोष्ट म्हणजे प्लॅनिंग केलं पाहिजे कोणत्याही गोष्टीचं, त्याचं एक्झिक्युशन केलं पाहिजे. एक्झिक्युशन करताना खूप अडचणी येतात पण त्या एक एक करत सोडवत तुम्ही तो प्रोजेक्ट म्हणा ते तुमचं अंतिम ध्येयापर्यंत नेलं पाहिजे. त्याकरता तुम्हाला हार्डवर्क आणि तुमचे जे विचार आहेत ते कायम शेवटापर्यंत नेण्यासाठी सारखे प्रयत्न करत आहोत. बरं, सध्या तुमची रिसेंटली नवीन स्कीम कोणती चालू आहे सर? आमची सर्वात रिसेंट स्कीम आम्ही एक त्या जे विक्रांत इस्टेटमध्ये काही प्लॉट्सवर आम्ही टाइमआउट म्हणून स्टुडिओ अपार्टमेंट्स बनवतोय. या स्टुडिओ अपार्टमेंट साधारण 100 बनवतोय. त्या 100ला लागून क्लब हाऊस, स्विमिंग पूल आहे. म्हणजे ज्यांना सुट्टीवर यायचंय विकेंडला मुंबई सोडून आणि त्यांना सेल्फ कंटेंट ब्लॉक, त्याच्यामध्ये AC, फ्रीज, TV, सोफा सेट, किचनचं मधलं सामान, या असं सर्व सुविधा त्यामध्ये पुरवल्या आहेत. आणि त्यामुळे ज्याला विकेंडला यायचंय म्हणजे आम्ही त्याचा आउटराईट सेल करणार. सेल केल्यावर तो मालक पण ते वापरू शकेल. त्याला जितके दिवस पाहिजे तो रिझर्व करून ठेवेल आणि बाकीचे दिवस आम्ही त्याच्यासाठी त्याचं मार्केटिंग करू, त्याच्यावर राहणाऱ्यांना सुविधा देऊ. राहणारे येतील आणि ते पैशामध्ये त्याचं मेंटेनन्स पण होईल, प्लस त्याचा जो इन्स्टॉलमेंट असेल तो पण होईल. आमच्या या सर्व प्रोजेक्टमध्ये महत्वाची बाब अशी की आम्हाला विक्रांत इस्टेटला SBIने लोन दिलेलं आहे आणि प्रत्येक कस्टमर एवढंच बघतो SBIने यांना लोन दिलंय म्हणजे यांचं सर्व आपण कागदपत्र बघायचीच गरज नाही. स्टेट बँक इतकी बारकाईने बघते की ते सँक्शन करताना 100 अटी सर्व घालून त्याप्रमाणे त्याची पूर्तता झाल्याशिवाय काही SBI सँक्शन देत नाही. आणि SBIने आमच्या प्लॉट्सला पण कर्ज दिलेलं आहे. आणि प्रत्येक जो मिडल क्लास सर्व्हिसवाला आहे की ज्याचं 50,000, 40,000, 50,000 इन्कम आहे असा माणूस इनिशियल 20% रक्कम, 30% रक्कम भरून आणि प्लॉटचा मालक होऊ शकतो आणि तो इन्स्टॉलमेंटवर तो प्लॉट पण घेतो आणि बंगला पण बांधतो. त्यामुळे SBI लोन असल्यामुळे आमची प्रॉपर्टी टायटल क्लिअर असल्याबाबत एकदम खात्री आहे. बरं, आपण सध्या बघतो की फ्लॅट्सचे जे दर आहेत ते खूप प्रमाणात वाढत आहेत. तर जेव्हा तुम्ही स्कीम हाती घेता तेव्हा सामान्य माणसाचा किती प्रमाणात विचार करता? माझं तर प्रत्येक स्कीम मध्ये सामान्य माणसाचा विचार केलेला आहे. कारण माझ्या हिंदुस्थान नगरमध्ये जो प्लॉट पूर्वी 15,000ला मी प्लॉट विकत होतो 300 वाराचा, तो 15,000 रुपयाला विकलेल्या प्लॉटची आज किंमत 15 लाख रुपये. त्यामुळे सामान्य माणूस, कारण 15,000 मध्ये प्लॉट घेणारा अगदी नाशिकचा रिक्षावाला, टॅक्सीवाला अशा पण माणसांनी घेतलेले आहे.
आणि त्याला आज त्याचं स्वप्न लाखामध्ये 15 लाख रुपये मिळायचं. त्याच्यावर काही लोकांनी ती 2 प्लॉट घेतले की मला 2 मुली आहेत आणि आज त्या दोन्ही मुलींचं ते चांगल्या दृष्टीने लग्न करू शकले. एक प्लॉट विकून एकीचं दोन्ही मुलींचे लग्न झालेले आम्ही पाहिले, मुलांचे शिक्षण झालंय. काही लोकांनी कळवण साठाण्यामधल्या लोकांनी 15,000 प्लॉट घेतले. त्यांचं नेक्स्ट जनरेशन नाशिकलाच शिफ्ट झालंय. या प्लॉटमध्ये इन्कम मिळाल्यामुळे त्यांना नाशिकमध्ये बिझनेस सुरू करता आला. हा प्लॉट विकून काहींनी त्या प्लॉटवर आता बिल्डिंग बांधायची प्लॅन केलेले आहे. आम्ही तर बांधलेच आहेत बंगले आणि पुढचे जे आमच्याकडे प्लॉट्स आहेत त्यामध्ये आम्ही बिल्डिंग्सच बांधणार आहे. पण नाशिक पासून दूर असल्यामुळे इथे जो मिडल क्लास आहे म्हणजे 500 ते 700 स्क्वेअर फुटाचं घर किंवा 350 ते 700 स्क्वेअर फुटाचं घर जर बांधलं तर ते मिडल क्लासला परवडेल आणि त्याच्या आवाक्यात राहील. त्याला लोन जर मिळालं तर ह्या जो क्लास आहे की जो घरापासून वंचित राहतो त्याला घर नक्कीच मिळेल. माझ्या नेरळच्या स्कीममध्ये आम्ही 2000 स्क्वेअर फूटचे प्लॉट केले आणि ते प्लॉट साधारण 8 ते 10 लाखात बसतो. 2 लाख भरले की बाकीचं 8 लाख लोन मिळतं आणि ते लोन मिळाल्यामुळे त्याचा प्लॉट मिडल क्लास माणसाचा प्लॉट होऊ शकतो. मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस तिकडे फ्लॅटच घेऊ शकत नाही. त्याला त्यामुळे नेरळकडे येऊन प्लॉट घेणं, फार्म हाऊस घेणं, तिथे बंगला बांधणं व आमच्या स्कीममध्ये फ्लॅट घेणं. आमची आत्ताची योजना अशी आहे की साधारण 10-12 लाखात फ्लॅट जर मिळाला तर आपला मिडल क्लास माणूस घेऊ शकतो. त्याला जे भाडं त्याला दुसरीकडे भरावं लागतं त्या भाड्याच्याच रकमेमध्ये त्याचं बँकेचं इन्स्टॉलमेंट गेलं पाहिजे म्हणजे मग त्याचा फ्लॅट होतो. मग तो भाड्याचं घर सोडून त्याच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये यायचा प्रयत्न करतो. कारण जर नाही तर त्याला जर इन्स्टॉलमेंट 25,000 पडत असेल आणि तो 5,000च्या भाड्याच्या घरात राहत असेल तर तो मग हिंमत करत नाही 25,000चे इन्स्टॉलमेंट ते घर सोडून यायचं. पण 5,000च भाडं आणि 5,000च इन्स्टॉलमेंट असं असेल तर तो निश्चित फ्लॅट घ्यायला जातो. बरं सर, आजपर्यंतची तुमची व्यावसायिक कारकीर्द तर तुम्ही सांगितली, पण जेव्हा तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला तेव्हा तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट किती प्रमाणात होता किंवा तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर घरच्यांना काही टेन्शन होतं का की पुढे आता हा व्यवसाय तर सुरू करतोय पण आता पुढे काय? कारण तुम्ही शेतकरी कुटुंबातून आलेला आहात म्हणून मी हा प्रश्न विचारते तुम्हाला. बरोबर आहे, टेन्शन सर्वांनाच असतं पण माझ्या बाबतीत तसं काही कुणी टेन्शन घेतलं नाही. मी पूर्वीपासूनच आउटस्टँडिंग होतो, शाळेत पण होतो आणि कॉलेजमध्ये असतानाही होतो. नोकरी मला फर्स्ट अटेम्प्टमध्येच मिळाली MPSC थ्रू पास होऊन, त्यामुळे तसा काही प्रश्न नव्हता. सोडल्यावर बऱ्याच लोकांना धक्का बसला की एवढी चांगली नोकरी हा सोडतोय, पण त्यानंतर माझी इकडची प्रगती पण चांगली राहिली. आता माझी कंपनी दरवर्षी साधारण 1 कोटी रुपये इन्कम टॅक्स भरतोय आम्ही. त्यामुळे आमची प्रगती 11,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटपासून तर दरवर्षी 1 कोटी रुपये इन्कम टॅक्स पर्यंत आलेली आहे. त्यामुळे आमचं स्लो अँड स्टेडी ग्रोथ जरी असेल 20 वर्षातला ग्रोथ 92 मध्ये सुरू केलं आणि आता 2012-13 मध्ये आमचं टर्नओव्हर पण चांगलं आहे आणि प्रॉफिट पण चांगलं आहे आणि 1 कोटी रुपये टॅक्स दरवर्षी भरतोय. म्हणजे इथून पुढची वाटचाल आमची फार फास्ट होईल असं वाटतं. म्हणजे घरच्यांचा पूर्णतः विश्वास होता? घरच्यांचा म्हणजे आमच्या मिसेसने तर रात्रंदिवस ते काही नाही, दुपारी स्वतः डबा घेऊन येणं, इथे आम्हाला सहकार्य करणं, पाहिजे ते गोष्ट 4 वेळा त्या पण त्यांची पण सही असते. पण प्रत्येक वेळी गेलं म्हणजे लगेच माणूस गेला की चेकबुकवर सह्या करून देणं आणि इथे पूर्ण सहकार्य करणं. ते कोणी काही सांगितलं की तुमच्या इथे तोटा होणार आहे, अमुक होणार आहे, ते तिकडे बघून घेतील, तुम्ही काय मला सांगा. बरं, असं म्हणतो की मराठी माणूस हा व्यवसाय पुढे जात नाही, इतर माणूस बघता, तर याबद्दल तुमचं मत काय सर? नाही, काय झालंय, मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही अशी ती जी उठवली जाते अफवा ती चुकीची आहे. मराठी माणूस फार कॉम्पिटंट आहे, पण त्याला प्रॉपर गायडन्स मिळालं पाहिजे आणि त्यांनी पण हिंमत केली पाहिजे. आताही मी बघतो की मराठी माणूस नोकरी मागायलाच येतो. शिपायाची लागेल तर द्या, मी कितीही पैसे द्यायला तयार आहे, पण शिपायाची मी त्यांना सांगतो बाबा तू काहीही व्यवसायात केलं, पानपट्टी टाकली तरी तुला 500 रुपये रोज मिळेल. तू कुठेही या शिपाई आणि क्लर्कची नोकरी शोधण्यापेक्षा तुम्ही व्यवसायात पडा. आणि मी आतापर्यंत माझ्याकडे जेवढेही नातेवाईक आले त्या सर्वांना धंद्यात मी व्यवसायात आले आहेत आणि सर्वांचं चांगलं चालू आहे. म्हणजे प्रत्येकाचं गाडी आणि फ्लॅट नाशिकमध्ये आहे, असे निदान 10 नातेवाईक तरी आहेत. त्यामुळे माझा तरी प्रत्येकाने या व्यवसायामध्ये यावं. मराठी माणूस कॉम्पिटंट आहे व्यवसाय करण्यासाठी
अशी माझी पक्की खात्री आहे. म्हणजे मराठी माणसाने स्वतःवर विश्वास ठेवावा. यस, स्वतःवर विश्वास ठेवून त्यांनी जर कॉम्पिटन्सीने काम केलं, त्याच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे तिचा जर पुरेपूर वापर केला तर निश्चित मराठी माणूस उद्योजक म्हणून ओळखला जाईल. त्याची उद्योजक म्हणूनच तो आहे. कारण त्यांनी युद्धात नाव कमवलं तसं आता व्यापारात नाव कमवायला पाहिजे. नोकरी आणि मास्तरकी सोडून त्यांनी व्यवसायातच पडायला पाहिजे असं माझं ठाम मत. आता तुम्ही जेव्हा तुमचा हा व्यवसाय करता तेव्हा हे बांधकाम व्यवसाय करणारे अनेक व्यावसायिक असतात, त्यांच्याशी तुमचा संपर्क येत असेल, पण मग तुम्ही त्यांचे कॉम्पिटिटर आहात म्हणून त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो? माझ्या बाबत सर्वांचंच मत चांगलं आहे आणि आम्ही काही एकमेकाचं सहकार्य घेतो प्रत्येक बाबतीत आणि बाकीच्यांनाही आम्ही मदत करतो. त्यामुळे तसा काही कटुतेचा काही कुठे प्रसंग येत नाही. तरी पण त्यांचे काही बिल्डर्स आहेत की ज्यांनी चांगल्या बिल्डिंग्स बांधल्या आहेत, चांगल्या काहींनी प्रोजेक्ट्स केले आहेत, फार प्रोजेक्ट्स चांगल्या, आम्ही त्यांचंही बघून प्रोजेक्ट्स करायचे प्रयत्न करतो. कारण आपल्याला सर्व येईल असं काही नाही, आपणही दुसऱ्याकडून शिकलो पाहिजे. त्यामुळे आम्ही नाशिकमध्ये इतरांचे प्रोजेक्ट बघून नवीन, कारण आम्ही नाशिकमध्ये फ्लॅट्सचं बांधकाम कमी केलं आहे, फक्त प्लॉट्स आणि बंगल्यांचंच हे केलेलं आहे. नेरळलाही आमची स्कीम आहे, आतापर्यंत प्लॉट्स आणि बंगले याच्यावरच सीमित आहे. पण आता आम्ही इथून पुढे रेसिडेन्शियलचे मोठे प्रोजेक्ट्स नाशिकमध्ये उभे करणार आहोत आणि ते बाकीच्यांचंही सहकार्य आम्हाला चांगलं लागतंय. म्हणजे सगळ्यांचं असं काही नसतं की समोरचा हा आपलाच व्यवसाय बांधव आहे म्हणून त्याचा आपल्याकडे बघण्याचा वाईट दृष्टिकोन आहे असं काही नसतं. म्हणजे कदाचित आपल्याही दृष्टिकोनावर ती गोष्ट अवलंबून असते. हो, आपला दृष्टिकोन हेल्दी कॉम्पिटिशनचा पाहिजे. आमची हेल्दी कॉम्पिटिशन, आपल्या शेजारी प्रोजेक्ट आला म्हणून आपलं प्रोजेक्टला विक्री होणार नाही असा काही प्रश्न नाही. उलट आपण असं विचार करायला पाहिजे की आपल्या शेजारी 4 प्रोजेक्ट आले म्हणजे आपला एरिया फास्ट डेव्हलप होईल आणि त्यामुळे आपली पण विक्री होईल, सुविधा लवकर मिळतील. त्यामुळे ते पॉझिटिव्हली घेतलं तर तशी काही कॉम्पिटिशन नाही. बरं सर, तुमच्याकडून आज या बांधकाम व्यवसायातील अनेक गोष्टी आम्हाला माहीत झाल्या, अनेक प्रकारचं ज्ञान मिळालं. तर तुमच्या या इंटरव्ह्यू मध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की मराठी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल? की मराठी बांधवांनी नोकरीच्या मागे न पडता व्यवसाय करावा आणि आपला एकच हेतू ठेवावा की आपल्याला कष्ट करून आणि पुढे जायला पाहिजे. एवढंच माझा सर्व मराठी बांधवांना संदेश. सर, ग्राहकांपर्यंत तुमचे प्रोजेक्ट पोहोचण्यासाठी तुमच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती मिळाली तर बरं होईल सर. मी थोडक्यात प्रत्येक प्रोजेक्ट बाबत माहिती देतो. आम्ही 1992 मध्ये नाशिक पासून जवळच असलेल्या पिंपरी आणि ओढामध्ये हिंदुस्तान नगर या नावाने प्रोजेक्ट सुरू केला होता. त्याबाबतचं हे पहिलं ब्रोशर आहे आणि यावरून आम्ही बऱ्याच प्लॉट्सची विक्री केलेली आहे. त्यानंतर आम्ही नेरळ येथे विक्रांत फार्म हाऊसेस या नावाने प्रोजेक्ट सुरू केला आणि यामध्येही साधारण 300 फार्म प्लॉट्स आम्ही अर्धा एकरचे आतापर्यंत विक्री केलेले आहेत. त्यानंतर भाव वाढल्यामुळे नेरळलाच आम्ही विक्रांत इस्टेट या नावाने NA प्लॉट्स आणि बंगलोजचा प्रोजेक्ट सुरू केला. तोही आतापर्यंत पहिला फेज त्याचा विक्री झालेला आहे. आम्ही त्यानंतर त्या विक्रांत इस्टेटमध्येच विक्रांत टाइम आउट या नावाने स्टुडिओ अपार्टमेंटचा प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्यामध्ये 100 अपार्टमेंट्स, फुल वेल फर्निश्ड अपार्टमेंट्स आहेत. त्याला क्लब हाऊस, स्विमिंग पूल याची पण त्यांना सुविधा देण्यात येणार आहे. आपल्याला आता सरांच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती मिळालीच आहे, त्यामुळे निश्चितच सरांना या गोष्टीचा फायदा होईल हे नक्कीच. धन्यवाद सर. आज आपण मुलाखत घेतली सरांची, त्यातून आपल्याला अनेक गोष्टी बघायला मिळाल्या, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सरांची अनेक प्रोजेक्ट्स आपल्याला कळाली. मी सायली.